अकोला महानगरपालिकेत पुन्हा कमळ फुललंय। अकोला महापालिकेच्या महापौर भाजपच्या शारदा खेडकर तर उपमहापौरपदी अमोल गोगे यांची निवड करण्यात आली आहे। भाजपच्या शारदा खेडकर यांनी 45 मतं मिळवून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांना 13 मतांनी पराभूत करून महापौर पदावर विराजमान झाले। अकोल्यात पुन्हा एकदा भाजपाने सत्ता राखली आहे। शहर सुधार आघाडीकडून भाजपाने आपली सत्ता आणली आहे। भाजपच्या शारदा खेडकर या महापौरपदी विराजमान झाल्याची माहिती आहे, तर उपमहापौरपदी भाजपचे अमोल गोगे यांची निवड झाली। 80 नगरसेवक संख्या असलेल्या अकोल्यात महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप हा 38 जागा जिंकून 1 नंबरचा पक्ष ठरला। मात्र बहुमताचा आकडा भाजपाला गाठता आला नाही। त्यामुळे भाजपाने खेळी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षासह अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1, शिंदे सेना महानगर विकास आघाडीसह 1, अपक्षाला सोबत घेत एकूण 45 सदस्यांसह सत्तेचे गणित जुळवले। निकालानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यात सत्ता स्थापनेसाठी मोठी चुरस पाहायला मिळाली। काँग्रेसकडून वंचित आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीने सत्ता स्थापनेचा दावा केला जात होता। मात्र मोठ्या प्रमाणात बैठका घेतल्या जात होत्या। मात्र भाजपाने राजकीय खेळी खेळत काँग्रेससह वंचितला शह दिला आणि महापालिकेत आपली सत्ता राखली। तर MIMच्या 3 सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने ही निवडणूक 77 पैकी 45 विरुद्ध 32 असा सामना भाजपाने जिंकला आहे। अकोला महापौरपदी भाजप प्रणित शहर सुधार आघाडीच्या शारदा खेडकर 45 मते घेऊन विजयी झाल्या, तर उभाटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा 13 मतांनी पराभव झालाय। काळे यांना 32 मते मिळाली, तर MIMच्या 3 नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली आहे। अटीतटीचा सामना हा नव्हताच। शहर सुधार आघाडीने आम्हाला सहकार्य केल्यामुळे आमचा विजय निश्चितच होता। वहिनी, आता शहराच्या विकासाबाबतीत आपण कोणत्या कामांना प्राधान्य देणार आहात? रोज शुद्ध नळाला पाणी, रस्ते म्हणतो। आज आपल्या महापौर शारदाताई खेडकर, उपमहापौर अमोल भाऊ गोगे यांना सभागृहामध्ये सर्व नगरसेवकांनी चांगल्या मताने विजय केलं। याबद्दल सगळ्या नगरसेवकांचे आभार मानतो। येणाऱ्या काळामध्ये विकासाचा मुद्दा घेऊन अकोला विकास आघाडी जी आम्ही तयार केलेली आहे सगळ्या पक्षांची, त्या आघाडीच्या माध्यमातून अकोला शहराचा सर्वांगीण विकास करणार आहे। बहुमताच्या नाही तर सहमतीच्या आधारावर आम्ही भविष्यात राजकारण करणार आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भाजपाला पाठिंबा दिला आणि MIMच्या तटस्थ असल्याने काँग्रेस नगरसेवक सभागृहात संतप्त झाले होते। शरद पवार गटाचा पाठिंबा आणि MIMच्या तटस्थ भूमिकेमुळे त्यांच्यावरती खरेदी विक्री झाल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। काँग्रेसने सत्ता स्थापनेचा जादुई आकडा गाठण्यासाठी पराकुटीचे प्रयत्न केले होते, मात्र भाजपाने बाजी मारली। काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, उभाटा, MIM आणि अपक्षांच्या या संदर्भात बैठका पार पडल्या, परंतु त्यांच्या पथ्यात काहीच पडलं नाही। तो शहर विकास के लिए जो सरकार बनी हुई है ऐसा इनका बोलना है, तो उनसे तो कोई हमारी नाराजगी नहीं है, लेकिन कुछ लोग जो थे हमारे साथ की, जो हमारे साथ में रहे, मीटिंग के अंदर रहे और उन्होंने आज टाइम पे धोखा दिया है, तो हमेशा ये चीज का अफसोस रहेगा। सभागृह के अंदर हालात ऐसे थे कि कुछ गलत लैंग्वेज सईदू चेचा ने यूज करे, जो नहीं करना चाहिए थे। मां बयान किया जा रहा था सभागृह के अंदर, महिलाओं का अपमान किया जा रहा था। महिलाओं के बीच में, महिलाओं के जो साथ में बैठ के गालियां दी जा रही थी, उसी गाली को रोकना चाहिए। इस सभागृह में इस भाषा का इस्तेमाल न किया जाए, ये भैया ने सलाम मैंने बात रखे, लेकिन उन्होंने ना बात को ना मानते हुए और गाली गलौज किए सभागृह के अंदर। जो सभागृह की गरिमा है उसको नीचे गिराया और हमको ऐसी उनसे उम्मीद नहीं थी। दरम्यान सभागृहात विरोधी पक्षाने संतप्त होत MIMच्या नगरसेवकांवरती बांगड्याही फेकल्याचा आरोप केलेला जातोय। MIMच्या तटस्थ भूमिकेमुळे आघाडीचे गणित बिघडल्यामुळे सभागृहात काही काळ तणाव झाला होता। 40 उनके लोग थे, 40 हमारे लोग थे। हमारे पास भी ऐसा लगा हमको क्या बहुमत है,
और हमने हाउस में जब देखे इनके त्योहार तुतारी वालों के, उसके बाद में एमएम वालों के, तो इनसे हमने बात भी करे कि भाई देखो मुस्लिम कैंडिडेट है महापौर के लिए, आप मुस्लिम कैंडिडेट को वोट करो, शिवसेना का कैंडिडेट है। इन्होंने सभा हमको मना कर दी, नहीं बोले हम तटस्थ है, हम तटस्थ रहेंगे। एमएम वालों ने और तुतारी वाले तो खुल के बीजेपी के साथ में थे ना, वो तो 10-15 दिन से लापता ही थे ना, गांव में थे नहीं ना वो। उन्होंने खुल के बीजेपी को साथ दिया, मैं वहां चश्मदीद गवाह हूँ। एमएम वालों ने भी और तुतारी वालों ने भी खुल के बीजेपी को साथ दिया, खुल के हाथ उठाए उन्होंने बीजेपी की तरफ से। ये एमएम वाले तटस्थ रहे बोले तो खरीदी बिक्री हो गई उनकी, मैं खुला बोल रहा। अकोल्यात 8 वर्षांनंतर निवडणुका पार पडल्या। अकोल्यातील अनेक विकास कामे अद्यापही प्रलंबित आहेत। सत्ता कोणाची येवो, मात्र अकोल्यातील विकास कामांना गती येवो हीच सामान्य अकोलेकरांची इच्छा आहे। प्रतीक कुंडेकर, LS मराठी, अकोला।